कांदे आले 100ला 5 किलो. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन व्हिडिओ, अजून एक नवीन दिवस, नाही अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन राहिला आपलाच व्हिडिओ, आपला ब्लॉगचा डायलॉग आपल्याला विचारत होता. तर आता कसं आहे, तेच ठरवलं होतं की ज्या वेळेला ट्रॅव्हलिंग मध्ये असू ना त्यावेळेला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतील. हा घ्या, ओढून घ्या, एक माईक घ्यायला लागलो का त्यांची सुरुवात होतं सकाळी सकाळी. तर आता घरी आहोत बोलतो, घरी आपण लाईफस्टाईल व्हिडिओचा सगळा पॅटर्न काढलेला तशा बनवूया. तर आज काहीतरी वेगळा म्हणजे वेगळा व्हिडिओ शूट करतो. इकडे पाठीमागे काकी उभी आहे आणि तिकडे मम्मीचं काम चालू आहे. तर बोललो आज दोघींना आराम देऊ आणि त्यांची कामं आपण घेऊ. बघूया आपली राईड करणं सोपं आहे की ह्यांची कामं करणं सोपं आहे. हे युनिक चॅलेंज. कारण लाईफस्टाईल मध्ये अशाच काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण करूया. आणि तुम्हाला पण अजून काही सांगायचे असतील ना की अशा अशा कर, घरी असलेल्या गोष्टी तरी पण सांगा, त्या पण करू अजून एकदा. तर आज असं चॅलेंज असणार आहे की आपण त्यांचे काम करून त्यांना साईडला ठेवून नाही पूर्ण, नाही तर वाट लावली सगळ्याची, काही जेवण कोणाला भेटणार नाही. क्या गुंडा बनेगा रे तू. त्यामुळं आपण त्यांची मदत घेऊन करू, पण करूया. बघूया आपलं बाहेरचं ट्रॅव्हलिंग, बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत की या गोष्टी सोप्या आहेत. कारण दिवसभर प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाची आई असो, प्रत्येक कोणती बायको असो, काही असो, बहीण असो, प्रत्येक जण काहीतरी कामं करत असतं. त्यांची कामं सोपे आहेत, त्या आपल्या गोष्टी सोपे आहेत. तो पण एक्सपिरियन्स करू. ओके, तर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बाकी काय असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर बाकी चलो सुरुवात करूया. बाकी नाश्ता झाला, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या कपडे बिपडे हे ते जेवण अजून बऱ्याचशा गोष्टी सफाईमध्ये लाटून जातो. चलो आज भारी भारी आपण कंटिन्यू करूया. काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी आता नवीन नवीन येणार. चलो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. आता आहे ना पहिली सुरुवात करू चहापासून. मग अशी एक चहा झाला, दुसऱ्या चहाची तयारी करू. पण आता हेच बनवते मला वाटतं. हा मी बनवतो आहे ना, मी बनवतो. अशा गोष्टी माहिती आहे. हे भांड कधीतरी आमच्या कामाला आलंय. इकडं आहे ना कुठे काय टाकलंस त्याच्यात? आलं टाकले फक्त. आलं टाकलं. काय टाकून असं दमतं, पण त्याला कधी कधी विसरलं. एक चमचा टाक. बदल एक चमचा. हा बस, एकच कप ठेवलाय. हो थोडी टाकली अशी. आता मग एकदा बोलतो एक चमचा टाक. तेवढी नको. हा बस बस, जास्त होईल. असू दे, काळा चहा. ठेव इथं. इकडे साखर आहे. हा मग गेलं साखरेच. आलंय का? बघ ते पण असू दे, यांनाच प्यायचं. टाक. 2 चमचे टाक. भरून भरून टाक बाळा. अरे जाम गोड. डायबिटीस होईल त्याला. एवढा गोड चहा पिऊ. बस. हे पेटू काय पेटवतो? बेट सगळा कसं काय मिक्स करू. अरे हो, मी करणार. झालं, एवढा तर सिंपल आहे चहा, काय विषय नाही. बाकी मी बनवतो का ते जे आधीपासून जो फॉलो करतो त्यांना माहिती आहे आपलं काय प्रोग्राम पार्टी असली का बाकीच्या गोष्टी करतो. छोट्या मोठ्या अजून हेल्प करू, मजा येईल अजून पुढे पुढे. आता चहा पण सुरुवात झाली, अजून जरा जेवणाचे आयटम आले ना की अजून काहीतरी वेगवेगळं. आणि सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनल वरती. तर पहिली फ्रेम मध्ये आमची काकी आहे, मम्मीचं मला वाटते कपडे धुवायचं काम चालू झालेलं आहे. पुढे जाऊ अजून हळूहळू, स्टेप बाय स्टेप जाऊ. चहा होऊ दे, उकळू दे. हे बघ चहा उकळायला झाली, सुरुवात झाली. एक अरे हा मगाशी बोललो ना, नाश्ता आपला रेडी होता त्याच्यामुळे नाश्ता करेन, कारण मम्मीचा सगळं नाश्ता रेडी होता त्याच्यामुळे आटपून सगळ्या गोष्टी. आता चहा. हा दे माचीस दे. आपला सकाळपासून सगळ्यांची काही गडबड असतं. माचीस सगळं चहा उकळू दे जरा. बादला बादला काय बघता आहे ना जेवणाची तयारी सुरू झाली. कपड्यांचा काय मूर्ता मला लागलाच नाही, कपडे झाले. आता जेवण पण सुरू झालं. अरे काय करणार तुम्ही? हा भाजी करू. मला सांगायला लागेल भाजी करायची. खरंच टाकतो हिंग टाक. हिंग टाकतो. हिंग थोडा थोडा टाक. बस एवढंच. थोडा पुढे खाणं ह्याचा आहे ना तो आपला गरम मसाला. गरम मसाला. हा
आता बघूया आता काहीतरी बनव बसून इकडे मम्मीच्या चपात्या पण चालू झाल्यात हे बघा चपात्या बनव मम्मी दोन चपाती ठेव मला टाकू का टाक आई शाबास मला वाटतं मी इन्स्ट्रक्शन द्यायला बसलोय करायच्या पेक्षा तर काय मागाच्या मी बोलून राहतो आणि यांचा जो बंद बघतोय होय बंद आटपलेलं असं होतं बाई बनव दाखव मागचं मी बनवतो बघा भाताचं मला माहिती अशी जरा सरक इकडं थोडीशी दिसत तू पण दिसत मी पण दिसतोय हा हे बघ दिसतंय ना मी त्याच्यात केलं मी ऍडजस्ट हा तेच सगळं दिसतंय आता काय करायचं कर गोल गोल काय गोल करू पीठ गोल कसं गोल गोल कर आता गोल माझा सांग मी बोललो आता चपटा करायचा आहे काय चट्टा कर नंतर असं आता पिठात कर पिठात लाव असं दोन्हीकडे लाव ठेवू लाट चपाती गोल होईल किंवा दे ना कारण चपात्या भाजल्यात मी याच्या आधी पण बनवल्या पाहिजे अरे मधूनच चालू अरे कसा का होईल काय भारताचा नकाशा चपात्यांचं भाव करणार आहे का काय झालं तेल लावलं हा कशाला लावू कशाला लावू हाताला असं ह्याच्यावरती का ह्याच्यावरती पिठावर सगळीकडे लाव सगळीकडे लाव टाकू नको सगळीकडे लाव पीठ टाकल्यावर सगळीकडे लाव हाताने नको रे पीठ नुसतं असं हाताने मी करायला घेतलं ना रोजचं काम कमी आणि पसाराच जास्त होईल हे बघा काय तू मरते कशी तुमचं अशी तू मर परत एक दुमडू काय आणि आता परत लागू घे लाटचं एकच पीठ करते घे कुठं पीठ घेऊ व्यवस्थित लाट वाकली किती अरे व्यवस्थित ते काय मला सुद्धा एक्सपिरियन्स आहे मी पण चपाती लागते नाही तर मी करायला घेतलं ना ते चपात होती ती हे बघ, या. अरे पीठच झाला होतो चल बाई का ते आपण काहीतरी करू. त्रिकोण का चौकोन आहे काहीतरी होईल. गोल तर नाही होणार ती एवढं नक्की आहे. वाजलंय बाहेर. आणि बऱ्यापैकी सुंदर चौकन झालं चौकन हे बघा चपाती बघितली कशी झाली आली बऱ्यापैकी आली गोल झाली पांढरे झाले जाम आणि पेड अर्धी सांडलंय जाम मी मला वाटतं कामालाच लागलो केलं तर त्याच्या भाजणं सोपं आहे करण्यापेक्षा ही बघा ही मगाशी मी पहिले केली ती चपाती नंतर मग मी तिला शेप दिला बरोबर मग ती झाली आता या बाकीच्या गोळ्या वेळ तूच बनव कारण जे आपलं काम नाही ते गडबडचं काम ते डबल होण्यापेक्षा कर बोलत तू मग भाताला येऊ चलो आता चपाती भाजायची 4-5 होतात मग मी काम करायचं काम मला वाटतंय कमी करणार का वाढत हे होईल बरोबर चपाती बनवण्याचा कम फिनिश झाला होता विषय तेल नको 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 नुसतीच टाक. अशी हा हातावर घे. बघू दे हा गेली थांब जरा. गेली लावू ना हा? गाडी येऊ दे काय होऊ दे त्याला थोडी बिडी येऊ दे चांगल्या मग थोडी काय आजारी काय थोडी असला थोडी थांब जरा रे
न्यारे बंकू भैया कर देते हैं सारे न्यारे बंकू भैया और चक्कर पे चक्कर चलाते हैं हमरे बंकू भैया झटका दे हाथी भी आए तो उल्टा ही लटका दे बंकू भैया अरे रे 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 बंकू भैया कभी न हारे बंकू भैया कर देते कांदे आले 100ला 5 किलो. काय बदाणे काय बोलतोय? बटाटी मी ना 5 किलो. मस्त रेकॉर्डिंग करून आणते चालू आहे. इकडे चपात्या रेडी झाल्या, ती भाजी पण झाली. तर इथं मच्छीचं कालवण बनवायचं आहे. हे बघा रेसिपी काय म्हणतात, तयारी तर सगळी केलंय, फक्त फोडणीला टाकायचं आहे. करवडी आपण कसं हे चिंच लावतो ना, ह्याच्यावर तुम्हाला एक हे झाले बाबा नुसता वरट इथं ह्याच्यावर तुम्हाला चिंच नाही गमत. कांद्यांचा जाऊ दे, कांदे वरटतात जामच. कांद्यांचा आवाज येतोय. कोकणात गेलतो ना तेव्हा फिश थाळी घेतली होती. तिकडे ते लोक काय करतात, चिंच नाही शक्यतो लावत, क्वचित कोण लावत असलं तर ते कोकम लावतात. कोकमाने काय होतं माहितीये, जसं आपल्या चिंचेने तो मच्छीचा पूर्ण काय बोलतात तो हे असतं ना, थोडा वैसटपणा असा तो पूर्ण निघून जातो. कोकमाने तेवढा निघत नाही, त्याच्यामुळे तिकडे ते कोलंबी वगैरे घेते ना, खायला एवढी मजा नाही वाटली. काही ठिकाणी लावत असेल नाही माहिती, काही ठिकाणी जरी कोकम लावलं तरी कोकम लावून पण त्यांची बनवायची पद्धत वेगळी असेल, त्याच्यामुळे टेस्ट येऊ शकतो. पण आम्ही जिथं खाल्लेलं तिथं मला हे नाही वाटलं एवढं, त्याच्यामुळे ते थोडं दाणं होतं खाताना. कालवणाची पद्धत थोडी वेगळी असं आहे. पण आपल्याकडल्या चिंचेने कशी ती प्रॉपर असते, टेस्ट येते एकदम, म्हणजे प्रॉपर ती वैसपणा निघून जातो. चलो आता कालवण बनवायची तयारी करूया. बघा मी तयारी झालेली आहे, बनवायला घेऊ आता कालवण. पण काय टाकू पहिला? टाक पहिला लसूण असं हाताने टाक. मी टाकून देऊ ना कशाला, मला येत ना, मला पण आता आहे ना. आता कालवणाची तयारी चालू झाली. हो तयारी म्हणजे बनवायची. आज सगळा किचन मध्ये जाणार आहे. आपण बोलतो हे लोक काम करत ना, म्हणजे हे लोक सकाळपासून बरंच काय करत असतात बाबा, कारण हे आता घेतलंय. सांगते त्यांना तुम्ही काय काय करता. तुमच्या घरी पण आई असेल, बहीण असेल, तुमची बायको असेल, तुम्हाला पण माहिती आहे कोण काय करतं ना, नाही करत. मग असं आहे. टाक सगळं टाक. एक दिवस आपण करायला घेतो, पण रोज करायचं बोललं तसं नाही. सकाळी उठा लवकर, टायमात सगळ्या गोष्टी, तर नाश्ता, चहा, तिकडं जायचं, बाहेर जायचं, आई चहा दे, काकी चहा दे, हे दे, नाश्ता दे. बाबा मस्करीवाला विषय नाही, सिरियस वाला विषय आहे. काय वाटतं तुम्हाला, सांगा कमेंट मध्ये. ही गोष्ट बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे जेवढं दिसतात तेवढं सगळ्या गोष्टी सोप्या नाही. एक दिवसापूर्वी काय आपण या सगळ्या गोष्टी करतो, रोज नाही पॉसिबल आपल्याला होणार. सकाळी त्या टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर पुढचं काम आपलं शेड्यूल मध्ये लागतं. एखादं झालं तरी पण गडबडतं. उठायला लेट झाला, नाश्ता नाही झाला, काय नाही झालं, आमच्याकडे यातला ह्याने हलवत नाही, ते येऊ दे अंगावर टोप मध्ये. मी हलवते नाही. नाही जमात, नाही आता याचा अंगावर. लाल होते, पुरा काळा होते, लाल नाही वासी फोडणीला वास नाही. हे बघितलं, मासे तळ्यातले, मासे तळ्यातले दाखवूया. मग आता होत काय बोलतो, मग जरा लाल होते थोडं. हे दे आमच्याकडे. बुर्जी करायची, बुर्जी बनवायची. बघितलं काय काय झालं मगाशी, पहिला चहा बनवला, नंतर नाही चपात्या टाकल्या, चपात्या झाल्या, आता चपात्या नाही भाजी झाली, भाजी नव्हे कालवण, कालवण नाही तर बुर्जी बनवायची. काम चालू आहे, काम नाही रुकणार. टाक आता टाकते मच्छी टाक. जमेल टाकायला चमच्याने टाकायची. नीट होता काय त्यांचं काम मी मला वाटतं कमी करतोय का मी शिकायला आलोय मला वाटतं. हो मध्ये वाढतंय, पण चपात्यानं वाढलं असतं पण 2-3च चपात्या बनवल्या. कालवणच होतं म्हणून मी तो गॅस नाही तेव्हा. तर मम्मीची कसा काय तयारी सुरू. प्रत्येकाची कामं वाटलेली असतात, तेच सांगतोय तुम्हाला. आता आपल्याला कसं वाटतं सगळ्या गोष्टी होतात, अशा ऑटोमॅटिक होत नाही.
तर चिंच चालली आमच्या ह्याच्यात. आज मला वाटतं मी फूड ब्लॉगर असू दे, पण आता डेली वाला आहे पण जर आपल्याला तुम्हाला जे काय डेलीला आपण घरात काढणार त्याच तुम्हाला गोष्टी दाखवणार, दुसरं काय हे होत दाखवणार. हे बघा, हे चिंच, आपली चिंचेचं पाणी. आणि जरा व्यवस्थित असं बघू दे मला. खाली का? हा, थोडं पाणी घ्या. धर. ओत. जरा असं मिक्स कर. डबा दे इकडे तुम्हाला. तर राहू दे, असं सरळ कर आणि झाकण ठेव त्याच्यावर. जरा उकळू दे. झाकण कुठला हात आहे ना? हा, उलटं ठेव. हा, ओके. आणि ते आता हे बघितलं रीता आहे ना, आता कालवण पण झालं, उकळलं कालवण पण, आणि इकडे भात पण चालू आहे. आता भुर्जी घेऊया पण मला. थोडं झाकण ठेवते. मग एकट्यांदा आपण करायला गेलो ना, आता मला वाटतं काम कधी आटपल संध्याकाळी दाखवेल. मला वाटतं जेवणाचं सकाळपासूनचा, कारण सकाळी उठून कपडे बिपडे होईपर्यंत टाइम टू टाइम बाकी सगळ्या गोष्टी. चपात्या करताना इकडचे पीठ तिकडे अजून महिनाभर सरावात झालं ना, तेव्हा होईल सगळ्या गोष्टी प्रॉपर. चला आता आहे ना भुर्जी बनवायचा प्रोग्राम चालू. अंडी इकडे फोडून घेतली, तवा गरम होतोय, तेल टाकूया आणि प्रोग्राम चालू करूया. आता चला शेवटचा वेळ होईल, मग जेवायला बसवता डायरेक्ट. चलो आता बुर्जी पण झाली रेडी, आपली वास पण मस्त आला. आता मस्त जेवायला बसला, जेवूया सगळं आणि मग आपल्या कामामध्ये करून येऊ आणि मग पुढचा बघू काय प्रोग्राम आहे. सध्या तरी आपलं सकाळपासून हेच झालं एवढं. चलो जेवणाचा प्रोग्राम आता.